राम राम शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा मुद्दा तापलेला आहे. मित्रांनो, कालही नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पाहावयास मिळालेले आहेत. मित्रांनो, या आंदोलनाचे पडसाद काल विधानसभेमध्येही उमटलेले आहेत. शेतकऱ्यांनी आता ठरवलंच आहे की आमचा कांदा आम्ही कमी भावाने विकणार नाहीत. मित्रांनो, गेल्या 4 दिवसापासून आपण पाहत आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा धगधगत आहे. तर मित्रांनो, नेमकं काल काय घडलं नाशिक जिल्ह्यामध्ये या आंदोलनामध्ये, या व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. आणि या आंदोलनावर कोणत्या नेत्याने नेमकी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल आता शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे आम्ही आमचा कांदा फुकट विकणार नाही. मित्रांनो, दररोज घसरत चाललेल्या कांद्याच्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन छेडले. गळ्यात कांद्याच्या माळा घालून कांद्याला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधले. या अचानक झालेल्या आंदोलनाचे पडसाद विधानसभेतही उमटले. सुमारे 1 तासानंतर आंदोलकांनी टाकीवरून खाली येत प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हा दिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ही ओवी गात शिवसेना उभाटा पक्षाचे तालुका प्रमुख शिवा पाटील सुरासे, चावा क्रांती संघटनेचे गोरखसंत, शिवसेना उपसंघटक संतोष पानगव्हाणे, नवनाथ वैराळ, शेतकरी अभिजित डुकरे यांच्यासह अनेक शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही काळ लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला. दरम्यान मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधत अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले. मित्रांनो, लासलगाव येथून 23 फेब्रुवारी रोजी उत्तर भारताकडे रेल्वे मार्गे पाठवलेला कांदा 5 दिवस उलटूनही जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो खराब होऊन मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केलेली आहे. प्रवीण कदम यांच्यासह व्यापाऱ्यांनी ती भीती व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलेला आहे. एकीकडे कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त असतानाच आता आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवार 2 मार्च ते 4 मार्च या 3 दिवसासाठी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आणि रेल्वे वॅगन्स उपलब्ध नसले व होळीनिमित्त कामगाराच्या सुट्ट्या हे त्यामागील कारण आहे. व्यापारी संचालक प्रवीण कदम आणि बाळासाहेब दराडे यांनी या संदर्भात बाजार समिती प्रशासनाला निवेदन दिले आहे. मित्रांनो, काल नाशिक येथे येण्यापूर्वी माझी गाडी अडवण्याचा प्रयत्न फसला असला तरी कांदा प्रश्नी लवकरच बैठक बोलावून तोडगा काढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विश्व मराठी संमेलनाला येत असताना अशोक स्तंभ परिसरात काही शेतकरी मुख्यमंत्र्याचा ताफा अडवण्याच्या तयारीत होते. मात्र ताफा येण्यापूर्वी या शेतकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. याचाच धागा पकडून फडणवीस यांनी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे यांनी मला या प्रश्नाबाबत कल्पना दिली असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे सांगितले. मित्रांनो, कांद्याला भावांतर योजना तातडीने लागू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. उदाहरणार्थ, जर कांदा 1,000 रुपये दराने विकला गेला आणि हमीभाव 2,000 रुपये असेल तर उर्वरित 1,000 रुपयाची मदत शासनाने द्यावी अशी त्यांची भूमिका आहे. गेल्या 2 दिवसापासून लोकसभा मतदारसंघामध्ये चांदवड, लासलगाव येथे शेतकरी संतप्त झालेले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. कांदा उत्पादक शेतकरी तसेच संघटनाचे प्रतिनिधी यांचे शिष्टमंडळ घेऊन लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणणार आहोत. तसेच केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधून हमीभावाबाबत मागणी करू असे भास्कर भगरे खासदार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर सध्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. कांदा उत्पादकांना 2,000 रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करावा यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करणे गरजेचे आहे
अशी प्रतिक्रिया शिवासुरासे तालुका प्रमुख उबाटा शिवसेना यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, काल ज्या शेतकरी मित्रांनी पाण्याच्या टाकीवर चढून तसेच ज्या शेतकरी मित्रांनी मुख्यमंत्र्यांचा गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, या शेतकरी मित्रांनी आंदोलन करून कांद्याचा मुद्दा सरकारपर्यंत नक्कीच पोहोचवलेला आहे. सगळ्या माझा बळीराजावरती असलेल्या शेतकरी मित्रांच्या वतीने त्या सर्व शेतकरी मित्रांचं खूप खूप अभिनंदन आपण केलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मित्रांनो, आपल्या कांद्याला